हॅलो. आज मेगा फायनलचा सामना पाहतोय आपण. सावली बनाम डोनेवाडी एका बाजूने कर्जत तालुका तर दुसऱ्या बाजूने खालापूर तालुका असा हा सामना पाहायला मिळतो दोन्ही टीम मध्ये. फायनल मेगा फायनलचा सामना. इथं पकडो कॅच और जीतो मॅच. कॅच इन द मॅच. पाहिले गेलं तर इथं दोन संघ आहेत. सावरुली खालापूर तालुक्यातील तर कर्जत तालुक्यातील डोनेवाडी अशी हा मेगा फायनलचा सामना पाहतोय आपण. थरार रंगणारा मात्र तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना इथं अजूनपर्यंत थांबलेले आहेत. दोन षटकाचा सामना. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. टाइमपास करू नका, टाइमपास करू नका मित्रांनो. स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. चला, टाइमपास करू नका. लेफ्ट हँड बॅट्समन नाव काय? आदित्य. हा खूपच ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी स्वर घोषित केलाय. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सतत 4 दिवस तिथं कामगिरी करणारा पाहतोय आपण उमेश भोईर. लेग पंचाच्या भूमिकेमध्ये गणेश मुकणे. हा चेंडू निर्धाव जातोय. अतिशय जबरदस्त फटका आदित्य ह्याच्या बॅट मधून. उत्तुंगाचा षटकार. हा चेंडू मात्र डॉट येतोय. धावसंख्या पाहता आपण धावफलकावरती 8. षटकार. चारे दिशेला थांबायचे. चौदा धावा धावफलकावरती आल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. 14. सुरुवात चांगली केली मात्र सर्व टीमने. अतिशय देखणं आयोजन नियोजन पाहतोय आपण जय गावदेवी क्रिकेट संघ सावळे ब यांच्या माध्यमातून. कर्जत असोसिएशन तालुका क्रिकेट यांच्या परवानगीनुसार. निर्धाव चेंडू आहे का?
ओके, गोलंदाजी मार्क पाहतो आपण. तेजस, फुलटा चेंडू, फटका फसलाय. वसंता, एक अनुभवी खेळाडू त्या दिशेला क्षेत्ररक्षक म्हणून आहे आणि त्यांनी एक झेल टिपलाय, कुठलीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज होईल बाद. अविनाश यांच्या पारीचा अंत. अविनाशनं बाद झालाय. मंगेश, बाद कोण झाला? अविनाश. आता कोण गेला नेक्स्ट फलंदाज? नेक्स्ट फलंदाज मच्छिंद्र. इथं मात्र हलकासा शॉट खेळला लेग साईडच्या दिशेला. एकच धाव कंप्लीट केले. धाव फलकावरती धावा लागल्यात एका धावच्या मदतीने. 15. 3 चेंडूचा खेळ झालाय. अद्यापर्यंत फक्त एक धाव खर्च केले तेजस्वी गोलंदाजाने. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. गणेश, जास्त टीम मीटिंग नको, अन्यथा तुम्हाला मात्र अंधारात खेळावा लागेल. हा सुद्धा चेंडू चांगला आहे, जबरदस्त चेंडू आहे. फलंदाज जातोय काय? आपण पूर्णपणे बीट होतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. मेगा फायनलचा सामना पाहतोय आपण. तमाम प्रेक्षक जगभरात केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि इथं मात्र काय घडलंय? फलंदाज जातोय, जाणतोय की आपण बाद आहोत. एलबी बाद झालाय फलंदाज. आमचे मित्र इथे बाबू घारे साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेने जिल्हा प्रमुख इथे उपस्थित झालेत आणि बाजीराव आप्पा साहेब हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं मी अभिनंदन करतो आयोजकच्या वतीने. यांनी मात्र इथं जय गावदेवी क्रिकेट संघ सावळे ब यांना मात्र मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय पुन्हा एकदा. आणि वळूया सामन्याकडे. फायनलचा सामना आहे साहेब. सरपंच साहेब सुद्धा इथं आहेत उपस्थित. खुर्ची द्या. फलंदाज इथं बाद आहे. नेक्स्ट फलंदाज जायचं मैदानामध्ये. ओव्हर झाले. लिहिणारा स्कोर तिकडे गेलाय. किती किती पाहिजेत? फक्त 2 धावा दिल्यात. तेजस्वी गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. एकच दिले का? 16 पाहिजेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल तेजस्वी गोलंदाजाकडून. आज हा चेसक मात्र आपण कर्जत तालुक्यामध्ये येईल का खालापूर तालुक्यात जाईल हे पाहायला मिळेल. कारण एकीकडे आहे कर्जत तालुक्यातील डोनेवाडी टीम, एकीकडे आहे खालापूर तालुक्यातील सावरली टीम. सावरली. चला, फलंदाज लगेच पाठवायचे आहेत मैदानामध्ये. लय जबरदस्त आयोजन नियोजन करण्यात आलेले आहे सावळे टीम संघाकडून. आणि इथं मान्यवराची मात्र उपस्थिती लाभलेली आहे स्पर्धेसाठी. मेगा फायनलचा दिवस आज पाहतोय आपण या मैदानावरती
तमाम प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. जगभरात ही स्पर्धा पाहिली जाते. चला लवकर जा, अंधार होता नाही कामा नाही. बघा आपल्याला बक्षीस वितरणसाठी जास्त वेळ जाता कामा नाहीये. चला पंच स्पीडअप घ्या आपण. बॅटिंगला रोहन ना, फलंदाज रोहन आणि जयेश. दोन्ही टीम कडून पाहतो आपण रोहन आणि जयेश. एकीकडे मात्र सारो टीम कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य. आणि नक्कीच पाहूया पहिला चेंडूची फेकी होते. सामोरे फलंदाज रोहन. पहिला चेंडू निर्धाव फेकी करतोय. सुरुवात चांगली करतोय गोलंदाज आदित्य आपल्या टीम साठी. पाहूया पुढील चेंडू मात्र रोहन साठी. पुन्हा तोच चेंडू मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकी करतोय गोलंदाज आदित्य. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली त्या आदित्य यांच्या माध्यमातून. आता येणारे 10 चेंडू आणि 16 धावींची गरज. आणि हा फटका चांगला आहे, त्या दिशेला क्षेत्रक्षय, परंतु चेंडू सीमारेषे बाहेर. वन बाउन्स चौकार येतोय. या चौकाराने श्री गणेश केला जातोय. टीम डोनेवाडी संघाची धावसंख्या 4 ने वधारते 10 फलकावरती. तीन झाले. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट ह्या मैदानामध्ये खेळले जाते. ह्या सीझन मधील पहिलं आयोजन असेल YouTube लाईव्हच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच पंचांनी स्कोर घोषित केलाय. नाही नाही स्कोर घोषित आहे, वाईट आहे. पण आम्ही सुद्धा इथं पाहतोय, परंतु तुम्ही जर तुमचा रिव्ह जाईल. नक्की थर्ड अंपायरने वाईट घोषित केलाय. आणि इथं पहिला रिव्ह तुमचा गेलेला आहे. एक रिव्ह शिल्लक असेल सावली टीम आपल्याकडे, आणि डोनेवाडी टीमकडे 2 रिव्ह शिल्लक आहेत. त्यानंतर पंच रिव्ह घेतील. पुन्हा त्याच दिशेला आता फलंदाजाने रिव्ह घेतलाय. अरे टाइमपास.
बघा सफल झालाय का फलंदाज. फ्री डिलिव्हरी रिडिलिव्हरी मतलब वाईट नाहीये तुमचाही रिव्ह मात्र एक गमावलाय तुम्ही. डॉट चेंडू आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि बॅटची एज इथं फलंदाज रोहन यांच्या पारीचा अंत होतोय. एक मोठा मासा गळाला इथं लागलेला आहे. चला टाइमपास करू नका लवकर जा तेजस. लवकर जायचंय स्पीडअप घ्यायचंय. सात चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. झाल्यात किती 5 झाले म्हणजे 11 धावांची गरज आहे. ह्या चेंडूवरती एखादा फटका येणार का दोन्ही टीमसाठी पाहूयात. तेजस आणि तेजसचा फटका सुद्धा फसला. यष्टीरक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय दोन्ही टीमचा. चला स्पीडअप घ्यायचंय टीम मीटिंग नकोय. 5 मिनिटांमध्ये षटक संपवण्यात येणं गरजेचं असेल. शेवटचं षटक आणि 11 धावांची गरज असेल फायनल वरती आपलं नाव कोरण्यासाठी डोनेवाडी टीमला. इथं पहिला चेंडू मात्र निर्धावफेकी करतोय गोलंदाजी मार्गवरती प्रवीण ना. प्रवीण बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धावफेकी होतोय. ऑफ टाईम लाईन पाहतोय आणि इथं मात्र फलंदाज 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा मात्र उत्तुंग असा षटकार की चौकार आहे. चौकार 3 चेंडू 7 धावा.
बाहेरून आवाज देऊ नका, तर पॅनल्टी लागेल. खेळाडू मैदानामध्ये चांगले खेळतात, त्यांच्या मनाने त्यांना खेळून द्या. संघ असेल पाठीराखे असतील, आपण आवाज दिला तर पॅनलिस्ट केले जाईल संघाला. आणि या जबरदस्त फटका लांब क्षेत्रामध्ये वन बाउंस सीमारेचे बाहेर चौकार. दोन चेंडू 3 धावांची गरज. 3च का? 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. अतिशय रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय डोनेवाडी बनाम सावरुली या टीम मध्ये. दोन्ही संघांमध्ये फायनलचा सामना. चला टाइमपास करू नका, अन्यथा अंधारात खेळावं लागेल. आणि बक्षीस वितरणसाठी आयोजक आपण तयारी करून ठेवा, कारण लगेच 5 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण पाहुणे पण आलेले आहेत आपले. आणि हा फटका आहे विजय फटका. विजय फटका, विजय फटका मेगा फायनलवरती आपलं नाव कोरतोय तो मात्र डोनेवाडी टीम. कर्जत टीम इथं मात्र फायनल मध्ये फायनल मारलेली आहे. बॅक टू बॅक 30 हॅट्रिक, इथं चौकार हॅट्रिक. चला सावरी टीम आपण सुद्धा दुसरा क्रमांक फटकावला आहे, नाराज होऊ नये. चला लगेच या बक्षीस वितरणसाठी, लगेच या. गोरकामत टीम, गुलसुद्दे टीम आणि सावरी डोनेवाडी